स्नेहल आणि आई गोव्याचं स्ट्रीट मार्केट फिरतात. तुम्ही काय घेतलं आपण आतापर्यंत? आम्ही लास्ट टाइम सारखं फ्रीज मॅग्नेट घेतलं आणि पप्पांना आणि मला फ्रीज मॅग्नेट म्हणजे कुठे पण आपण लावू शकतो. हा रस्ता बघा, असा मध्येच एवढा रोड खराब आहे ना, एक सिंगल गाडी पण जायला रस्ता नाही आहे. रानूला भूक लागली आमच्यापेक्षा जास्त. आणि आता आम्ही फर्स्ट टाइम गाडीचा एवढा ॲव्हरेज काढला असो, कारण की आम्ही जेव्हा गावी गेलो सॅटर्डेला तेव्हा CNG फुल केला मंडणगडला. तिकडून मग 40 किलोमीटर गाडी चाललेली आणि त्याच्यानंतर आज मी ट्रिप 0 केलेला आणि त्याच्यानंतर 156 किलोमीटरला CNG संपला. म्हणजे ऑलमोस्ट 200 किलोमीटर गाडी चालली आपली CNGवरती फुल टँकवरती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर जसं तुम्हाला म्हणालो की आम्ही चाललो आहे फिरायला आणि सकाळचे वाजलेत 4 आणि निघालो आहे आम्ही आज गोव्याला जायला, जिथे आमचा कुलदैवत आहे. ते दर्शन घेऊन मग आयप्पांना थोडा गोवा फिरवायचा, कारण की आयप्पा याच्या आधी कुठे फिरायला गेले नव्हते. तर चला निघूया आपण. चला, पूर्ण काळो काय. तर फायनली निघालो आहे आपण. सकाळच्या वाजले 4:06. ट्रिप 0 केलं आहे. CNG आपल्या 4 गाडी आहे गाडीमध्ये. तर बघूया आता किती किलोमीटर जाऊन येतो आपल्याला म्हणजे गोव्यावरून. तर गणपती बाप्पा मोरया. निघूया आपण आता शिपोळे गावातून आपल्या. इकडे सकाळचे वाजले 6:30 आणि आम्ही पोचलोय आता परशुराम घाटामध्ये. मस्त धुका आहे डोंगरामध्ये बसण्याला, खूप भारी वाटते. इकडून आहे रत्नागिरी 143 किलोमीटर, पणजी 347 आणि लांजा 153. किती भारी वाटते. समोर बघ डोंगर कसा ते पूर्ण. हा ॲक्च्युली हा घाट पहिला छोटा होता, डोंगर पूर्ण फोडलेला आहे. सकाळचे वाजलेत 8:50 आणि आम्ही जवळजवळ क्रॉस केले 202 किलोमीटर. आणि आम्ही ॲक्च्युली ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये CNG होता, तर तो CNG आम्ही शिपोळ्यापासून निघाल्यापासून इथपर्यंत आलेलो आणि त्या CNGवरती 156 किलोमीटर गाडी चालली आज सकाळी आणि त्याच्या आधी पण 40 किलोमीटर गाडी चाललेली. त्याच्यानंतर आम्ही पेट्रोलवरती आलो, कारण की CNG खेडेपासून आम्ही शोधतोय CNG, पण कुठे CNG मिळत नाही, कारण की खूप लोक इकडे फिरायला आलेत आणि सगळे CNGमध्ये जातं तर CNG संपलेलं आहे. आता नाश्ता करायला पण आम्ही थांबणार आहोत. तर बघूया आता नाश्ता करायला कोणता हॉटेल जवळ मिळतो चांगला. आणि फायनली थोडंफार आता इथे पण आहेत 7-8 गाड्या आहेत पुढे आपल्या, आणि CNG फायनली मिळालं आहे आपल्याला. आणि रोड पण एवढा म्हणजे 2-4 किलोमीटर चाललो की परत खराब. एवढे डायव्हर्जन आहेत रोडला की जाम बेकार एकदम. लास्ट टाइम आम्ही गेलो तर स्नेल आपण त्या दुसऱ्या रोडने गेलो ना, आतून गेलो. संगमेश्वरून लेफ्ट मारलेला तेव्हा, म्हणजे मुंबई गोवा हायवे नाही गेलो. पुढे जाऊन तो कुठेतरी बाहेर पडतो, आता एवढा लक्षात नाही आमच्या. पण तो रोड पण चांगला आहे. हा रोड ॲक्च्युली मध्ये मध्ये एवढा भारी आहे ना, असं वाटतं की एकदम आता मस्त एकदम फटाफट जाऊ. पण आपण रत्नागिरीलाच बाहेर पडलेलो ना, संगमेश्वरला. हां, असंच काहीतरी बाहेर पडलेलं लास्ट टाइम, एवढं काही आठवत नाही आम्हाला. पण हा रोड मध्ये मध्ये चांगला आहे आणि मध्ये मध्ये खूप खराब आहे. 1-2 किलोमीटर चालू की लगेच डायव्हर्जन, रोडचं काम चालू आहे. त्याच्यामुळे थोडासा कंटाळा आला, पण बाकी ओव्हरऑल मस्त चालू आहे. आम्ही आता नाश्ता करायला थांबूया, पहिला CNG भरून घेऊ आपल्या गाडीमध्ये. रानूला भूक लागली आमच्यापेक्षा जास्त. आणि आता आम्ही फर्स्ट टाइम गाडीचा एवढा ॲव्हरेज काढला असो, कारण की आम्ही जेव्हा गावी गेलो सॅटर्डेला तेव्हा CNG फुल केला मंडणगडला. तिकडून मग 40 किलोमीटर गाडी चाललेली आणि त्याच्यानंतर आज मी ट्रिप 0 केलेला आणि त्याच्यानंतर 156 किलोमीटरला CNG संपला. म्हणजे ऑलमोस्ट 200 किलोमीटर गाडी चालली आपली CNGवरती फुल टँकवरती. तर आता बघूया, आता फुल करतो आणि किती चालते ती पुन्हा आपण चेक करूया. CNG भरलं आहे आपण, पण लाईट गेली त्याच्यामुळे फक्त आपल्याला CNG मिळालं 3 गाडी फक्त भेटलं आपल्या. बघा 4 किलो ना बसला, 4.5 किलो बसला फक्त, कारण की प्रेशर होता. प्रेशर फक्त 100चा होता. आणि आता बघूया कुठे पुढे CNG मिळतोय का आपल्याला. बरोबर लाईटच गेलेली आम्ही गेलो त्या टायमाला. आज CNG नाही मिळत आहे आम्हाला कुठे. कुठे नाश्ता करायला थांबतो कुठेतरी. हा रोड बघा काय भारी वाटतो एकदम. असा रोड असेल तर काय वाटणार नाही, पण आता रोडची कामं चालू आहेत. हां, रोडची कामं रोड चालू आहेत मध्ये मध्ये, आणि असा रोड असेल तर काय टेन्शन नाही. त्यासाठी रोड ॲक्च्युली नवीन वाटते, काळा नाही तो
डांबरी रोड आणि हा सिमेंटचा रोड आहे. भूक लागले, नाश्ता करायचा, कुठे थांबू बघूया आता आपण. कोणता गाव आहे? कडूगाव. हो इथं आपण लास्ट टाइम आलो तिथे वडापाव खाल्ला आपण त्यात मागे माहिती आहे संध्याकाळी लक्षात एवढा मोठा रस्ता नव्हता. त्या रोडचं काम चालू होतं जेव्हा आला होता तेव्हा तेव्हा घरी येताना संध्याकाळी 5 वाजलेले. लक्ष्मी पल्लीनाथ मंदिर मठ. हा रस्ता बघा असा मध्येच एवढा रोड खराब आहे ना, एक सिंगल गाडी पण जायला रस्ता नाही आहे. रोडचं काम चालू आहे दोन्ही साईडला. तर फायनली आपल्याला हॉटेल मिळालं नाश्ता करायला. इकडे रॅनोला पार्क केले आणि हॉटेल गुरुमाऊली लॉजिंग इकडे नाश्ता करूया आपण आता. खूप भूक लागली. सकाळी ॲक्च्युली वाजलेत 10 वाजून 10 मिनटं झालेत. तर पहिला आला स्नेहलचा साधा डोसा. आई पप्पांचा माझा मिसळपाव आहे. स्नेहल साधा डोसा खाते. मस्त आहे टेस्ट. मी पण टेस्ट केली, भारी आहे. आता स्नेहल टेस्ट करते. कसं आहे स्नेहल? छान. आई पप्पा पण मिसळपाव खाते. फेवरेट. माझा पण आला मिसळपाव. मिसळपाव मस्त टेस्ट चांगली आहे. तुम्ही जर कधी रोमीला असाल तर नक्की थांबा हॉटेल गुरुमाऊली अँड लॉजिंग. आणि इकडे चार्जिंग पॉईंटसुद्धा आहे, तुम्हाला आता दाखवतो मी. कोणाची इलेक्ट्रिक व्हेकल असेल ना स्नेल तर चार्जिंगसुद्धा करू शकता. या नाश्ता करायला पण करतो. या खायला सगळ्यांनी. कशी आहे? चांगले. तर नाश्ता झाला आहे आमचा. सगळ्या नाश्ता आवडला, मस्त नाश्ता. आता निघतो आम्ही इथून जायला. बघा किती वेळ लागते. जवळपास 180 किलोमीटर नाही इथून अजून. जो आमचा हॉटेल आम्ही बुक केलं आहे तो इथून 180 किलोमीटर अजून बाकी आहे. आणि इकडे जसं तुम्हाला म्हणालं की ते चार्जिंग पॉईंटसुद्धा आहे. हे बघा ते आपली गाडी आपण चार्जिंगसुद्धा करू शकतो. ज्यांची इलेक्ट्रिक व्हेकल आहे. निघूया आपण आता. चला. आता राजापूर सोडल्यानंतर रोड इतका भारी आहे ना, म्हणजे त्याच्यानंतर कुठे रोडचं काम वगैरे चालू अजूनपर्यंत नाही भेटलं आम्हाला. ऑलमोस्ट 25 मिनटं झाली. रोड एकदम मस्त प्लेन रोड आहे आणि कुठे काय काम नाही चालू आहे. राजापूरनंतर रोड एकदम भारी आहे. आणि स्नेल गाडी चालवते आता. म्हणजे हॉटेलमध्ये नाश्ता केली असून तीच गाडी चालवते. मस्त. आता इथून ऑलमोस्ट आम्हाला दाखवते 145 किलोमीटर बाकी आहे अजून. बघा 2 तास 23 मिनटं. बघा कितीला पोचू आपण. तिथले पणजी 150 किलोमीटर, कणकवली 44. असा रोड पाहिजे मस्त शेवटपर्यंत, काय वाटणार नाही. तर आम्ही आता पोचलो आहे कुडाळमध्ये आणि कलिंगड खायला थांबलो आहे. इथून जवळजवळ आपला एक 70 किलोमीटर बाकी राहिलं आहे आता. आणि काकाने सांगितलं कुडाळचा काहीतरी. कोणता गाव बोलले? कोणता गाव बोललात तुम्ही? गाव कोणता बोलला होता? भीमवणे. कुडाळमधला गाव. आणि तर लास्ट टाइम आम्ही या रोडला कलिंगड खायला थांबलो. जरा गरमीतून मस्त वाटतं, थंडगार. इकडे बसले. कसा होता प्रवास? दमले तो पण दमले थोडे. अजून 70 किलोमीटर बाकी आहे. आणि आपला 350 किलोमीटर झाला आहे. 345 किलोमीटर झाला आहे. आणि इथून अजून 70 किलोमीटर बाकी आहे. आणि बघूया CNG पण संपला आपल्या गाडीतला. आणि CNG खूप ठिकाणी होता, म्हणजे 1-2 ठिकाणी होता, पण भरपूर लाईन होती. त्याच्यामुळे मी थांबलो नाही. पेट्रोलवरती आलो आम्ही. तर बघूया आता किती वेळ लागते अजून. स्नेहलने पण चालवली गाडी. आता कलिंगड खाऊन घेऊया आणि मग पुढचा प्रवास करू.
या कलिंगड खायला बघा 20 रुपयाचा एक प्लेट आहे ना कलिंगड. मस्त आहे, प्लेट भरून आहे. त्याने घ्या पप्पा. आहे कलिंगड खायला या सगळ्यांनी. मस्त आहे ना, गोड आहे, गोड आहे मस्त कलिंगड. आपण आता क्रॉस केले महाराष्ट्र गोवा बॉर्डर. आपण आता गोव्यामध्ये एंट्री केले आणि इथून आपल्याला बघा दाखवतं मीटरवरती बरोबर 44 किलोमीटर आहे. किलोमीटर आपल्या डिस्प्लेवर दाखवत आहे मॅपवरती. 44 किलोमीटर बाकी अजून आपलं जे हॉटेल बुक केलं आपण तिथे जायचं आपल्या पहिला. आणि 56 मिनटं दाखवते, म्हणजे 1 तास राहिला ऑलमोस्ट. तर याच्या आधी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तर कोणी बघितला असेल तर नक्की व्हिडिओ बघा. याच्यामध्ये फणसाची भाजीचा व्हिडिओ आहे आणि स्नेहलने मला जी वॉशिंग गन घेतली त्याचा पण यूज आपण केला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही पण ती गन घेऊ शकता आणि यूज करू शकता. आणि आता आपण सर्व्हिस रोडसाठी लेफ्ट मारतोय. लास्ट वर्षाला तर हा ब्रिजचं काम सुरू होतं ना स्नेहल. खूप घाणेरडा रोड होता, खूप खराब रोड होता, खड्डेवाला. आता रोड ऑलमोस्ट झाला वाटतं चांगला. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे गोव्याला. आमच्या रूमवरती हा रूम आहे एक. त्यानंतर या साईडला आयप्पाना रूम आहे. त्यासमोर आयप्पांचं रूम आहे. कसं आहे रूम? पप्पा झोपले, दमले पप्पा. तर आम्ही पण फ्रेश होतो आता आणि मग जेवायला जातो. आणि हा रूम बघा आपला कसा आहे. म्हणजे खाली स्विमिंग पूल आहे. तर फ्रेश होतो आणि जातो जेवायला. तर मंडळी आम्ही जेवल्यानंतर थोडा आराम केला, झोपलो. कारण की एवढा लांबचा प्रवास आयप्पाने पहिल्यांदा केलं. तर आमचं प्लॅन होतं की आज देवळात जाऊ आम्ही, पण आज देवळात जाता नाही आलं. तर आज आम्ही चाललो आहे बीचवरती असं राऊंड मारायला आणि मग उद्या देवळात जाऊ. तर उद्याचा व्हिडिओ असेल तो देवळात आणि गोवा थोडा नॉर्मल फिरू बघूया कसा काय जमते आम्हाला. आणि आता आम्ही चाललो आहे बीचवरती. तर आयप्पा निघालेत, स्नेहल फोटो काढते इकडे. आणि इकडे थोडं धमाल केली मग अशी. स्विमिंग पूल भारी आहे आणि आपल्या हॉटेलचे रूम आहेत. तर आम्ही कलंगूट बीचवर चाललो आहे. इकडे या साईडला थोडा मोठा गोवा काजू शॉप आहे. आणि काजू 180 रुपीजपासूनच पाव किलो. इकडे पण आहे सोमनाथ काजू. काजू बघ किती आहे, काजूच काजू. मी राऊंड मारायला आलो तर पप्पांना वडापाव खायचा आहे. आणि वडापाव खायला मी हटके वडापाव. हटके वडापाव पप्पांचा फेवरेट वडापाव आहे. पप्पांचा लुक पण आजचा हटके. पप्पांचा पण लुक आजचा हटके आहे. आणि आम्ही चहा सांगितले. आम्ही चहा सांगितले, स्नेहल, मी, आई पण वडापाव खाते. आणि आम्ही पप्पांना शुगर फ्री चहा आणि आम्हाला तिघांना शुगरवाली चहा. तर मस्त वेगवेगळे वडापाव होते. आपला नॉर्मल वडापाव नाही आहे इथे. चहा आले आपली. एक मिनिट. चहा पे आणि आपण चहा पिऊन आला बीचवरती. ये शुगरवाला आहे ना. ॲक्च्युली उशीर झाले, 7:30 वाजले. चहा प्यायला काय आलं. चीअर्स. तरी संध्याकाळचे वाजलेत 7:45 आणि बीचवरती गर्दी बघा. स्नेहल आणि आई गोव्याचं स्ट्रीट मार्केट फिरतात. तुम्ही काय घेतलं आपण आतापर्यंत? आम्ही लास्ट टाइम सारखं फ्रीज मॅग्नेट घेतलं आणि पप्पांना आणि मला फ्रीज मॅग्नेट म्हणजे कुठे पण आपण लावू शकतो. हां. आणि पप्पांना आणि आई क्लिप बघते. एकदम फिक्स रेट आहे, 100 रुपीज. घरी आलो आता आणि जेवायला घेतो.
जेवण आपल्याला अनलिमिटेड आहे. हो क्या? पप्पा काय घेते? पप्पा सलाड. काय पाहिजे यातलं? काय नको? जेवण बघ काय काय. भाजी कोणती आहे? भाजी आलू मटर. आलू मटर आणि पनीर कढई भाजी आहे. तर बघूया कोणती घेते आपण. आणि आज जिरा राईस आहे का? हो आणि दाल मखनी. आणि दाल मखना. मखना नाही मखनी. दाल मखनी. मखना पण मखना पण. तर म्हणजे या जेवायला मी घेतल्या इकडे बटाट्याची भाजी आहे एका साईडला, पनीरची भाजी आहे, चपातीला 2, सलाड आणि पापड, आणि इकडे खीर आहे. इकडे बटर चिकन पण होता. आणि आपण परत बटाट्याची भाजी आणली कारण की आपण त्याच्यामध्ये तेल भरपूर आहे. मग बटाट्याची भाजी खातात. आणि अनलिमिटेड जेवण आहे. सकाळी आपल्याला स्नॅल नाश्ता आणि डिनर अनलिमिटेड आहे. या जेवायला चांगलं आहे. कसं आहे मस्त आहे. म्हणजे आता वेळ आली हा व्हिडिओ इथेच एंड करायची. आजचा जो तुमचा प्रवास तुम्ही बघितला असेल माझा गोव्यापर्यंतचा. आणि ॲक्च्युली आजचा जो प्लॅन होता की आज आम्ही जो आमचा कुलदैवत आहे तिकडे दर्शनाला जाणार होतो, पण ते ॲक्च्युली जमलं नाही. आम्हाला थोडा उशीर झाला आणि जमलेले आहे पण कारण की एवढा प्रवास आमचा त्यांनी पहिल्यांदा केलेला. तर मग आज आम्ही स्किप केला तो आणि नॉर्मल असंच इकडे टाईमपास आम्ही बीचवरती गेलो, फिरलो. तर उद्या सकाळी आम्ही कुलदैवत आहे तिकडे आम्ही जाणार आहोत. तर तो पण व्हिडिओ नक्की बघा. तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.